नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला पोपटीची रेसिपी दाखवणार आहे आणि अशी ही गावरान पोपटी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला पाहूया आपण पोपटी. हे भांबर्ड्याचं झाड आहे आणि ह्याची पानं आपल्याला पोपटीसाठी वापरायची आहेत. या पानांचा वास हा ओव्याच्या पानांसारखा येतो आणि हाताला खरखरीत लागतात. माझी आई पोपटीसाठी गरम मसाल्याचे वाटण करत आहे. तर प्रथम तेल टाकून आलं, लसूण व हिरवी मिरची परतून घेऊ. नंतर त्यात लवंग, काळी मिरी, धने, दालचिनी, बडीशेप आणि असे थंड झाले की आपण हे मिक्सर जारमध्ये वाटून घेऊ. एवढा चुरका दाखवू. आता ही माझी मीना काकी चिकन तिने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे दही टाकत आहे, थोडीशी हळद टाकत आहे, त्याच्यावर थोडं मीठ आणि मालवणी मसाला टाकून घेत आहे आणि जे आपण हिरवं वाटण गरम मसाल्याचं केलं होतं तर ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आता हे आपण चांगलं या चिकनला लावून घ्यायचा मसाला आणि 1 तास तरी हे मॅरिनेट करत ठेवायचं आहे. त्याच्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. आम्ही घरातील सर्वजण पोपटी बनवण्यासाठी उत्साही होतो. त्याच्यावर आता आम्ही केळीचं पान ठेवलेलं आहे. आंबाड्याची पानं आहेत आणि आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर ही आपल्या पोपटीसाठी लागतात आणि ही जांभळीची पानं आहेत, जांभूळ असल्याची, ती पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता आपण पहिलं ह्या मडक्यामध्ये ही भांबर्ड्याची पानं टाकून घेऊ आणि ही भांबर्ड्याची पानं असतात ती आपण चुरून त्याचा रस काढला तर आपलं जखमेवरचं रक्त पटकन थांबतं. हे औषधी वनस्पती पण आहे. तर प्रथम आपण आता ही पानं टाकून घेऊ या मडक्यात. त्याच्यावर ही जांभळाची पानं थोडी टाकते. छान अशी पानं लावून घ्यायची. तर आपण आधी आता हा घेवडा टाकून घेऊ खाली. मटार टाकत आहे त्याच्यावरच. असं आपण हा लेयर लावून घ्यायचा. त्याच्यावर आपण घेवडा आणि मटारवर हे जाडं मीठ टाकून घेऊ आणि याच्यात आपण हा थोडासा मसाला स्प्रेड करून घेऊ. त्याने छान अशी चव येते. आता याच्यात मी हे केळीचं पान टाकत आहे आणि ते व्यवस्थित असं मडक्यामध्ये पसरून घेतलेलं आहे. चिकन चांगलं असं मॅरिनेट झालं आहे, 1 तास झालेला आहे. तर आता आपण हे चिकनचे पीसेस ह्या केळीच्या पानावर लावून घेऊ. केळीचं पान ठेवू. आता आपण हा ओवा टाकून घेऊ याच्यात. ओव्याने छान असा फ्लेवर येतो. या सगळ्या पुन्हा भाज्या टाकून घेऊ, मटार आणि घेवडा. जाडे मीठ टाकत आहे त्याच्यावर. आणि त्याच्यावर पुन्हा मसाला टाकत आहे. तर आपण पुन्हा केळीचं पान लावून घेऊ त्याच्यावरच. त्यावर हे उरलेलं चिकन टाकून घेऊ. केळीचं पान ठेवलं की त्याचा पण एक छान असा फ्लेवर मिळतो आपल्याला. आपण एक कॉर्न लावून घेऊ साईडने. त्याच्यावर आता आपण हे जाडं मीठ स्प्रेड करून घेऊया. त्याच्यावर ही अंडी लावून घेऊ.
आता याच्यावर आपण जांभळाचा पाला लावून घ्यायचा आहे. त्याच्यावर हा भांबुर्ड्याचा पाला लावून घेऊ आपण. तर फॉईल पेपर आपण लावून घ्यायचा. त्याच्यावर आपण फॉईल पेपर लावल्यामुळे हे छान असं पॅकिंग होतं. आता मडक्याच्या चारी बाजूने लाकडं लावून त्याच्यावर गवताचा पेंडा ठेवून त्याला आग लावून ती आग आपल्याला 30 ते 35 मिनिटं तशीच चालू ठेवायची आहे. ह्या आगीच्या स्मोकमुळे आणि मडक्यामध्ये आपण एक चिकन आणि बाकी शेंगा सगळ्या आपण ठेवतो, त्यामुळे त्याचा एक छान फ्लेवर त्या चिकनला येतो. ह्या कलेजीत आम्ही आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला हे सर्व टाकून घेतलेलं आहे. तर आता आपण ही केळीच्या पाण्यामध्ये भाजून घ्यायची आहेत निखाऱ्यावर. तर मी हे असं पॅकिंग करत आहे. आता आम्ही ही निखाऱ्यावर ठेवत आहोत शिजायला मस्तपैकी. ते मडकं बस झालं हो. मस्तपैकी छान चिकन बनवलं. झणझणीत चिकन बाहेर पडतं. अंडीली अशी आपली पोपटी मस्तपैकी गावरान रेडी झालेली आहे. तर आता आम्ही सगळेजण याचा मस्तपैकी स्वाद घेणार आहोत. सणसणीत चिकन झालेलं खाऊ केव्हा सगळ्यांनी. काढू काही माती त्याच्यात. चिकन झालेलं तयार, फक्त आता खाऊचं बाकी आहे. आहे तुमचा. तर हे आपण साईडला काळीच ठेवलेलं होतं कोंबड्याचं, ते पण मस्तपैकी भाजलेलं आहे. चांगली अंडी पण निखाऱ्यावर अंडी पण चांगली तडतडी होती. अंडी आता एवढ्या गरमीत तडतडी झाली त्यामुळं टाकूया आणि घेऊन जायचं.